वेलकम टू माय चॅनल। तर आज मी जाणार आहे लोकमान्य कॉलेजचा नवीन कॅम्पस बघण्यासाठी। तर मला खूप जणांनी विचारले, खूप जण कॉमेंट करत होते की ॲड्रेस कुठे आहे, ॲटो जातात का तिथे, रिक्षा जातो का तिथे, बस आहे का। तर आज मी या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देणार आहे। तर मी चिंचवड टू पिंपळकुंटे हा लोकल बसने ॲटोने प्रवास करणार आहे। तर मी तुम्हाला पूर्ण प्रवासाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी चिंचवडहून निगडी या बसमध्ये बसलो। तर चिंचवड टू निगडी जाण्यासाठी मी काढली 10 रुपयाची तिकीट। तर तिथून पुढे माझी ओळख झाली या काकासोबत। तर काका मला सांगत होते की तू कसं कसं जा, कुठे उतर, सगळी इन्फॉर्मेशन मला सांगत होते। तर मी समोर जात जात आलो मी खंडोबा चौकामध्ये। तर मी काकांना दिला निरोप। तिथून त्यानंतर मी आलो निगडी बस स्थानकावर। तिथून मी पकडली तळेगावची बस। तळेगावची बस पकडल्यानंतर तिथून भक्तिशक्ती चौकापासूनच आपल्याला समोर जावं लागतं। तर मी काढले निगडी टू सोमाटणे फाट्याची तिकीट। तर तिकिटाची प्राईस ही 20 रुपये होती, पण तिकिटावर नाव हे कोणत्या तरी वेगळ्याच कंपनीचं येतं, पण आपल्याला ते सोमाटणे फाट्याला उतरतात। याला जुना मुंबई पुणे महामार्ग सुद्धा बोलतात। तर सोमाटणे फाट्याच्या थोडं अंतरावर आधी आपल्याला एक टोल नाका लागतो। तर बस तिथे टोल नाक्यावर थोडा वेळ थांबली। नंतर टोल नाक्यावरून बस बाहेर पडताच नंतर ट्रॅफिक लागल्यानंतर आपण फायनली पोहोचलो सोमाटणे सोमाटणे फाट्याला आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते दिसतात, एक मुंबई हायवे आणि एक परांडवाडी रोड। तर आपल्याला पिंपळकुंटेला जाण्यासाठी सोमाटणे फाट्याहून परांडवाडी रोडला जायचं आहे। तर थोडी गरमी होत होती, तर चला म्हणलं काहीतरी थंड घेऊयात। मग मी गेलो या रसवंतीवर। तिथे काकाने दिला एक मस्तपैकी थंडगार रस। तर थोडीशी केली मी ॲटोवाल्याची विचारपूस। त्यांना बघून असं वाटत होतं की बकरा आ गया आहे। आणि तिथून पुढे मग दुसरं बदलावं लागेल काही पण भेटेल। डायरेक्ट गाडी करून जायचं म्हणल्यावर ते परवडायचं नाही। डायरेक्ट गाडीसाठी किती भाडे डायरेक्ट गाडीसाठी त्याने किती सांगितलं? 2:30-3 वाजता एसटी आहे। रस्ता तिकडचा एकदम खराब रस्ता, गाड्यांची वाट लागली। तर त्या काकांनी मला सांगितलं की त्या साईडला जास्त गाड्या जात नाही, त्यामुळे तिकडं सकाळी 10:30 वाजता एक बस असते आणि 3 वाजता बस असते। पण माझं लक एवढं खराब होतं की आज संडे होता आणि संडेमुळे आज दोन्ही बस बंद होत्या। त्यांनी मला सांगितले जर त्या साईडला जायचे असेल तर प्रायव्हेट ॲटो करून जावं लागतं। तर मी केला प्रायव्हेट ॲटो, पण हे थोडेसे पॅसेंजर आहेत। ते समोर एक गाव येतं परांडवाडी, तर त्या गावातले ते थोडेसे पॅसेंजर्स होते। तर तिथं हे सगळे उतरणार होते। या साईडला जाताना सगळ्यात जास्त दिसणारी गोष्ट म्हणजे नर्सरी। म्हणजे एवढ्या साऱ्या नर्सरीज आहेत वाटानं बघायला भेटतील तुम्हाला, खूप साऱ्या। तर आता मी आलो आहे परांडवाडी या गावामध्ये। तर काकासोबत गप्पा मारत मारत ॲटोचा प्रवास हा चालू होता। तर आपल्याला सोमाटणे फाट्यापासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी हा 11 किलोमीटरचा रस्ता लागतो। त्यामध्ये काही चांगला रस्ता आहे, काही कच्चा रस्ता आहे। तर सगळ्यांना एवढे प्रश्न होता की तिकडे ॲटो जातो का, बस जाते का, ट्रेन जाते का। तर तिकडं बस जाते 2 टाईम, सकाळी 10:30 वाजता आणि एक 2:30 वाजता। तर ट्रेन तर तिकडं काही जात नाही आणि संडेला बस बंद असते। तर आता आपण एवढा वेळचा प्रवास करून फायनली आलो होतो कॉलेजपाशी। तर कॉलेजच्या समोर 1-2 घरं दिसतात। तर घरापासून आपल्याला आत जावं लागतं। आत गेल्यानंतर आपली कॉलेजची थोडी बिल्डिंग दिसायला लागते। तर आपण कॉलेजपाशी आल्यानंतर कॉलेजचं गेट काय लॉक होतं, नंतर साईडचं गेट आहे ते ओपन होतं। तर ते गेट उघडून मी गेलो आत गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण कॉलेजचा आतमधून परिसर दाखवतो। तर गेटपासून आत जाण्यासाठी असा आपल्याला रोड लागतो। कॉलेजच्या एकदम समोर एकदम सुंदर गार्डन आहे। तर हा कॉलेजच्या समोरच्या बाजूचा परिसर आहे। तर इथे एक भैया होते, ते झाडांची कटाई करत होते। तर आत गेल्यानंतर कॉलेजच्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉलेजचा मेन गेट बघायला मिळतो।
तर सध्या फक्त इथे मुलींसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे. तर ही आहे कॉलेजची कॅन्टीन. तर खरंच पूर्ण कॉलेजची बिल्डिंग एकदम भारी आहे. मुलींचं हॉस्टेल, लायब्ररी, कॉम्प्युटर रूम सगळ्या गोष्टी एकदम भारी आहेत. तर पूर्ण कॉलेज फिरून मी निघालो आता बाहेर. तर बाहेर आल्यानंतर आपल्याला कॉलेजच्या चारही बाजूने असं कंपाऊंड बघायला मिळतं. तर ही आहे कॉलेजची लेफ्ट साईड आणि ही आहे बॅक साईड. तर थोडंसं झाडाखाली बसून मी केला आराम. नंतर ॲटोवाले भैया माझी वाट बघत होते, तर मी निघालो ॲटोकडे. तर जर तुम्ही पॅसेंजर्सनुसार जर कॉलेजपर्यंत आलात तर तुम्हाला 50-50 रुपये तिकीट पडते. आणि जर तुम्ही प्रायव्हेट ॲटो करून आलात तर तुम्हाला किती रुपये लागतील हे मी तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगतो. तर आत्ता जात आहे मी परत. तर हा होता आजचा चिंचवड टू कॉलेजचा प्रवास. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.